आई आज मटकीची भाजी बनवतेस का? आज मटकीची भाजी नाही बनवते बाळा मी. हा. आज मिसळ पाव बनवणार आहे. वाव, म्हणजे मिसळ पाव. मिसळ बनवणार आहे मी. अच्छा. हा. आता पाऊस पण सुरू आहे ना. हा. आणि मिसळ तर तशी मला नव्हतीच बनवायची. हा. मला आहे ना दुसरी रेसिपी करायची होती आज. पण आहे ना माझ्या मुलाच्या नाही का कामात ती त्याची फ्रेंड आहेत का नाही, तर त्यांनी म्हणजे की न्यू सबस्क्रायबर म्हणायचं आपले नाही का, तर ते म्हणत होते की नाही का शुभम नाही का तुमच्या मम्मीला सांगा की नाही का मिसळची रेसिपी नाही का टाकायला, म्हणजे मग नाही का आम्हाला पण करायला तसं. तर म्हणून मग मी आज मिसळची नाही का असा बेत केला. मग नाही तर मी दुसरी रेसिपी करणार होते आज. तर त्यासाठी आहे ना मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी साहित्य मी काय घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, आणि ही खडा मसाला आहे बरं का, धने आहेत, खसखस, हे सगळा मिक्स मसाला आहे हा. आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. तर आपण आहे ना पहिली मटकी शिजाय टाकूयात नाही का. की किंवा असे कुठले कडधान्य आहे ना आपण कधी पण असे करून घ्यायचे बरं का. असे करून घेतले ना असं वरच्या वरी घ्यायचं. जे बी काही खडं असतात ना छोटी छोटी माती किंवा खडं ह्याच्यातलं ते असं खाली राहतं. मग हे माझ्या आईनं मला शिकवलेलं आहे नाही का असं करून घ्यायचं म्हणून. आईनं किंवा माझ्या आजीने शिकवलेलं आहे. आम्ही आमच्या आजीला आईच म्हणत होतो ना, तर आमच्या आजीनेही असं शिकवलेलं आहे. हे असं करायचं. हे असं केलं ना इथं एका जागेला येतं, मग एका जागेवरून असं उचलून घ्यायची आपण मटकी अशी. म्हणजे बी काही खाली राहील ना तर खाली राहतं, म्हणजे ह्यालाच म्हणतात की इळून घ्यायचं. इळून घ्यायचं. हा. अच्छा. तशी इळून मटकी घेतल्यामुळे ना असे खडे राहतात खाली है ना. त्यासाठी तशी अशी इळून मटकी घ्यायची. म्हणजे मटकी असू दे कुठलं कडधान्य असू दे असे करून घ्यायचं. म्हणजे ही खाली जे असतं ना असे कडक मटकी असती किंवा खडे असतात ते खाली राहतात. आणि अशी राहिलेली परत पाणी ओतून देऊन घ्यायची मग वरची मटकी. ना मी 1-2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण आहे ना हिला शिजवून घेऊयात मटकीला. त्याच्यात आहे ना आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आणि ना मटकीत हळद पण टाकून घेऊया. मी आहे ना कांदा आणि टोमॅटो भाजायला ठेवलेले. म्हणजे सालं काढून घेतले ते बरं का. मी लय उडतं ते नंतर, तर सालं जळतात आणि उडतात. हे आतलंच राहतं, तर मग मी आतलंच ठेवलेलं आहे. टोमॅटो पण मी भाजून घेणार आहे. आपण मी आहे ना वल्ल खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुक्कं घेतलं तरी चालतंय बरं का, पण मी वल्ल खोबरं घेतलेलं आहे. मस्त चव येते वल्ल्या खोबऱ्याने पण नाही का. तर मी आहे ना ही कापून घेणार आहे बारीकसं नाही का असं. मी असं कांदा हे भाजून घेतलाय बरं का. मस्त असं कापलं ना आतून पण कांदा भाजला जातो व्यवस्थित नाही का. ठीक आहे, त्यासाठी मी असं भाजून घेतलं. तुम्हाला हवं असं तर हे सालं ठेवा. मी पण ठेवणार आहे कारण ह्याने मसाला काळा होतो, मस्त होतो मसाला. तुम्हाला नको असं तर तुम्ही काढू शकताय, पण मस्त आहे बरं का, ह्याने मसाला काळा होतो. आणि काळा मसाला होण्यासाठीच ही असे भाजतात. मी ना हे खडा मसाला पहिला भाजून घेणार आहे. तवा नाही गरम झाला आपला व्यवस्थित. नाही ना थोडंसं ह्याच्यात तेल टाकून घेऊया, म्हणजे पटकन भाजल नाही का. हे आहे ना आपण असं भाजून घेतलेलं आहे बरं का खडा मसाला आपला. आणि तेलातच भाजला, कारण असं भाजलं ना कोरडं भाजलं की नाही एवढं म्हणजे वास नाही का असं येत नाही श्वासाचा. असं तेलात भाजलं ना मस्त वास येतो बघायला. असा मसाला भाजून घेतला मी. ओलं खोबरं आहे बरं का, तरी पण भाजलं तरी चालतंय, अजूनच चव वाढते भाजल्यावर. बाजूला ठेवले नाही का. मी आहे ना मटकी शिजवून बाजूला ठेवलेले. आपण नंतर फोडणी टाकणार आहे त्याला नाही का. भाजले आपण आहे ना अद्रक टाकून घेऊया त्याच्यात. आणि आहे ना लसूण टाकून घेऊयात आपण ह्याच्यात. भरपूर लसूण टाकले बरं का, कारण जास्त लसूण घातली ना तर भाजी छान होते नाही का. आपण कांदा भाजून घेतलेला पण ह्याच्यात टाकणार आहे बारीक करून. आई पण आपण भाजून घेतलाय ना कांदा, मग आपण कशाला फ्राय करतोय? तरी पण घ्यायचा बाळा परतवून त्यालाच अजून चव येते त्याने नाही का. आपण आहे ना हे टोमॅटो पण टाकून घेणार आहे त्याच्यात. मी भाजले बरं का, पण असं थोडंसं मी तरी पण तेलात परतवून घेणार आहे ह्याला. ते पण आहे ना आपण ह्याच्यात टाकून घेऊया. मी आहे ना गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मसाला काढून घेऊया. हा मसाला आपण गार करून घेऊया. हे खाली पण नाही का खडा मसाला खाली आहे, आणि हा मसाला मी भाजून घेतला एवढा. आपण आता गार करून घेऊयात.
आपण आहे ना मसाला गार करून घेतलेला आहे. आता वाटून घेऊयात आपण मसाला. मग तो काय म्हणते ते ना मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे, कारण हे टोमॅटो कांदा आहे ना त्याला पाणी सुटलेलं आहे. त्यासाठी मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे मी. मिसळ करताना आहे ना कधी पण अशी मटकी शिजवून घ्यायची मिठात आणि हळदीत, नाही का. मस्त शिजलेली मटकी आपली ना. मसाला मी असा बारीक करून घेतलेला आहे, न पाणी टाकता बारीक केलेला आहे बरं का. लय बारीक पण नाही, म्हणजे असं व्यवस्थित झालाय जसं मला पाहिजे होता तसा, नाही का. आहे ना मोहरी टाकून घेते. तेल आपलं तापलेलं आहे मस्त. मी मोहरी टाकून घेतली. तेल चांगली तडतडली ना तर मी चांगली सारे जिरं टाकून घेते त्याच्यात. तर मोहरी चांगली तडतडली ना मी घरी बनवलेला मसाला टाकून घेते. वाटण पाणी न टाकता वाटण वाटलं ना की असं उडत नाही बाजूला. आपण पाणी टाकून जर म्हणजे वाटण वाटलं ना तर हे सगळं नाही का उडतं असं बाजूला. त्यासाठी आपण कधी पाणी टाकून वाटण वाटायचं नाही. हवा सतत थोडंसं टाकायचं चमचाभर, पण सहज सतत नाही टाकायचं जास्त, नाही का. आपण आहे ना हा घरचा मसाला घेतलेला आहे आणि गोडा मसाला घेतला आहे, हळद पावडर घेतलेली मी. आपण ह्याच्यात टाकूयात आता. आपण आहे ना मीठ पण टाकून घेऊया त्याच्यात. आपण आहे ना हे शिजवून घेतलेलं मटकीचं पाणी आहे का हे ह्याच्यात टाकून घेऊया. मसाला आहे ना आपला मस्त परतीलेला आहे आता नाही का. शिजला आपला मसाला. हो. आता आहे ना आपण ह्याच्यात मटकी टाकून घेऊयात. मस्त आता शिजवून घेऊयात आपण. आता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घेऊयात त्याच्यात, नाही का. गरम करून पाणी घेतलेलं मी. मिक्सरचं भांडं धुवून गरम करून घेतलेलं हे पाणी. तुम्हाला कधी पण पाणी टाकायचं असेल ना, जास्त वाढवायचं असेल तर गरम करून टाकायचं पाणी त्याच्यात. मी आहे ना ही एक 7-8 माणसांसाठी ही मी मिसळ बनवलेली आहे. तुमच्या अंदाजे तुम्ही नाही का जेवढे तुम्हाला बनवायची तेवढे. पण मला असं वाटतं का अजून थोडंसं पाणी टाकावं ह्याच्यात. मी 8 जणांसाठी बनवते ना, तर थोडंसं पाणी अजून लागेल असं वाटते मला. तर या पाणी ऍड केलं ना त्याच्यात तर मग अजून मीठ टाकणार आहे मी ह्याच्यात, कारण मीठ कमी होतं ना. हे आहे ना कांदा कापून घेतलेला आहे मी असाच. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे ना का. मिसळ मी अशी केलेली मस्त झणझणीत अशी झालेली बरं का मिसळ. हे आहे ना आपली झणझणीत मिसळ तयार आहे. मस्त माझ्या पद्धतीने करून बघा, छान होते बरं का. आणि ज्यांनी मला सांगितलं की ज्या मुलींनी नाही का की मिसळ करा म्हणून, बाळांनो तुम्ही अशी करून बघा मिसळ, नाही का. खूप छान होती अशी मिसळ.